हा चित्रपट त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचं बालपण 90sच्या काळात गेलं। एक काइंड ऑफ नॉस्टॅल्जिया त्या लोकांसाठी हा चित्रपट असणार आहे आणि थिएटर्स मध्येच जाऊन बघितला पाहिजे। हा चित्रपटाचा तेवढा दर्जा आहे, तेवढी क्वालिटी आहे। तर मित्रांनो, एप्रिल मे 99 हा मूवी फायनली रिलीज झालाय आणि मी थिएटर्स मध्ये हा मूवी बघितलेला आहे। रोहन मापुसकर हे या सिनेमाचे रायटर आणि डिरेक्टर आणि हा चित्रपट मित्रांनो थिएटर्स मध्येच जाऊन बघितला पाहिजे। हा चित्रपटाचा तेवढा दर्जा आहे, तेवढी क्वालिटी आहे। काय काय गोष्टी आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती आपण डेली अपडेट्स आणि मूवीच्या रिलेटेड सगळ्या चर्चा करत असतो। ट्रेलर रिव्ह्यू असू दे, टीजर रिव्ह्यू असू दे किंवा ओव्हरऑल मूवी रिव्ह्यू असू दे। सो हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आता बोलूया एप्रिल मे 99 या मूवी बद्दल। तर एप्रिल मे 99 नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की एप्रिल आणि मे ह्याच्या ज्या सुट्ट्या असतात त्यांच्यावरती हा चित्रपट आधारित आहे। पण या ट्विस्ट असा आहे की 90sच्या काळातल्या ज्या सुट्ट्या होत्या किंवा त्या काळातल्या ज्या गमती जमती सुट्ट्यांमधल्या होत्या ना, त्या या चित्रपटामध्ये कव्हर केल्यात आणि सगळ्या काही छोट्या छोट्या गोष्टी किंवा ऑथेंटिक गोष्टी किंवा तो रिअलिझम त्या काळातला अचीव करण्यात डिरेक्टर इथे सक्सेसफुल झाला हे आपल्याला कळतं। आणि तुम्हाला असं वाटेल की हा चित्रपट लहान मुलांसाठी, हा चित्रपट लहान मुलांसाठी आहेच, पण सगळ्यात जास्त हा चित्रपट त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचं बालपण किंवा ज्या लोकांच्या सुट्ट्या ह्या 90sच्या काळात गेल्यात आणि एक काइंड ऑफ नॉस्टॅल्जिया त्या लोकांसाठी हा चित्रपट असणार आहे आणि नक्कीच हा चित्रपट त्यांना अटॅच होईल, त्यांना भावनिक करेल, त्यांना जुन्या आठवणींमध्ये पुन्हा घेऊन जाईल आणि लहान मुलांना तर हा चित्रपट मजा आणणारच आहे, त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट फॅक्टर ठरणारच आहे। सो हा चित्रपट ओव्हरऑल संपूर्ण फॅमिलीसाठी किंवा संपूर्ण फॅमिली एकत्र जाऊन बघण्यासारखा चित्रपट आहे। आता या चित्रपटात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या टॉप नॉच किंवा क्वालिटी वर्क झालेल्या आपल्याला बघायला मिळतात। एक एक करून या गोष्टींची आपण चर्चा करूया। सगळ्यात पहिलं म्हणजे या चित्रपटामध्ये जे जे लोकेशन दाखवलेत ना ते सगळे एकतर रिअल लोकेशन्स आहेत, फुटेज खोटेपणा नाही। सगळेच्या सगळे लोकेशन्स इतक्या चांगल्या प्रकारे शूट केलेत, सिनेमॅटोग्राफी असू दे किंवा कॅमेरा वर्क असू दे, फ्रेमिंग असू दे, अगदी डोळ्याला सुखावणाऱ्या फ्रेम्स तुम्हाला या चित्रपटामध्ये अनुभवायला मिळतील आणि त्या फ्रेम्स अनुभवायला तुम्हाला थिएटर्स मध्येच जावं लागेल मित्रांनो। कुठेच तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर ह्याचा आनंद घेता येणार नाही। दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोकण। कोकण म्हटलं की तो निसर्ग किंवा त्या सगळ्या गोष्टी, कौलारू घरं, विहीर, या सगळ्या छोट्या 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 गोष्टी या चित्रपटामध्ये जागोजागी पेरल्यात ना आणि त्यामुळे कोकणाचं सौंदर्य आणि ओव्हरऑल जे काही गाव उभारलंय ना या चित्रपटामध्ये, ते गाव असू दे, तिथली घरं, मग तिथली मैदानं किंवा त्या गावात जे एक काल्पनिक गाव तयार केले तिथली लोकेशन असू देत किंवा त्या त्या ठिकाणच्या त्या त्या एक्स फॅक्टर गोष्टी या चित्रपटामध्ये दाखवल्या जातात। मी सगळ्याच रिव्हील नाही करणार, त्या तुम्हाला थिएटर्समध्ये जाऊन बघाव्या लागतील, पण त्या इतक्या बघायला छान वाटतात ना। खरं तर एक स्टोरी बघायला गेलात तुम्ही या चित्रपटाची तर बेसिकच आहे, उन्हाळ्यातली सुट्टी किंवा ते एप्रिल मे महिन्यामधली सुट्टी, त्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील। पण ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी प्लॉटमध्ये पेरल्यात ना त्या या स्टोरीला किंवा या चित्रपटाला कुठे ना कुठे एंगेजिंग बनवतात किंवा त्याचं सौंदर्य अजून वाढवतात असं म्हणावं लागेल। दुसरी सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू म्हणजे मित्रांनो या चित्रपटाचं रायटिंग इतक्या चांगल्या पद्धतीने करण्यात आले। खरं तर त्या काळातल्या गोष्टी किंवा त्या काळातल्या लोकांना जे आलेले अनुभव असेल, नक्कीच या चित्रपटाच्या रायटरने डिरेक्टरने तितका रिसर्च केलेला असणार हे या चित्रपटामध्ये बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं आणि इतकं चांगलं रायटिंग आणि इतक्या चांगल्या सिच्युएशनल कॉमेडी तयार करण्याचा प्रयत्न केलाय। कुठेच इथे व्यंग दाखवून एखादा कॅरेक्टर किंवा एखादं पात्र कॉमेडी करत नाहीये, लिखाणाच्या माध्यमातून किंवा त्या सिच्युएशनच्या माध्यमातून जी कॉमेडी क्रिएट केली ना ती नक्कीच तुम्हाला एक निखळ आनंद उमटवण्याची क्षमता ठेवता आणि खरंच हा चित्रपट जोपर्यंत म्हणजे अगदी सुरुवातीपासून एंड पर्यंत एक स्माइल असते तुमच्या चेहऱ्यावरती। एंड पर्यंत मी म्हणणार नाही कारण एंड ह्या मेकर्सनी थोडासा इमोशनल केलाय, ऑब्व्हियसली तुम्हाला ट्रेलर बघितल्यानंतर किंवा अशा मोस्टली अशा चित्रपटामध्ये हेच होतं की सुरुवातीला तुम्हाला एक ह्युमरस राईड दिली जाते आणि एंडला काहीतरी एक इमोशनल टच देऊन एंड केला जातो, असंच या चित्रपटामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या चित्रपटामध्ये 101 कॅरेक्टर्स लिहिलेत। तुम्हाला टीजर आणि ट्रेलर्स मध्ये जी 4 मुलं किंवा 3 मुलं आणि 1 मुलगी बघायला मिळाले ते आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कॅरेक्टर्स आहेत मित्रांनो या चित्रपटामध्ये जे मूवीज मध्ये एका एका टप्प्यावरती आपल्या समोर येतात आणि
त्या प्रत्येक कॅरेक्टरवर, मग ते चित्रपटामध्ये खूप टाइमसाठी असू दे किंवा एखादं छोटं टाइम लिमिटेड कॅरेक्टर असू दे, प्रत्येक कॅरेक्टरवर खूप मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक कॅरेक्टरला स्वतःचं एक एक्सपोजर या चित्रपटामध्ये मिळालेलं आहे. त्याच्यामुळे कुणीच लीडला असं नाहीये. एक तो पूर्ण गाव आहे ना, किंवा ते पूर्ण सगळी कॅरेक्टर्स आहेत ना, तोच चित्रपटाचा आत्मा आहे आणि तोच आपल्याला एक पॉझिटिव्ह आणि एक छान आठवणींमध्ये नेण्यात एक उत्तमरित्या यशस्वी होतो. हा चित्रपट म्हणजे ना एक सुंदर असा प्रवास घडवतो आपल्याला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. जे काही जोक्स आहेत, जे काही कॉमेडी सिच्युएशन आहेत, किंवा एका पॉइंटवर आहे ना थोडासा एक मेसेज देण्याचा किंवा एक कान पिळण्याचा सुद्धा प्रयत्न केला या चित्रपटामध्ये. ते आता मी काय बोलतोय हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर नक्की कळेल. पण खरंच एक चांगली कथा घेऊन, एक खरं चांगल्या लोकेशन्स आणि एक चांगला प्लॉट बांधून जुन्या आठवणींमध्ये नेण्याचा या डिरेक्टरचा जो काही प्रयत्न आहे तो खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झालाय असं माझं म्हणणं आहे. एक सुंदर अशी राईड तुम्हाला बघायला मिळते आणि एंड क्लायमॅक्स झाल्यानंतर एक छान असा मेसेज घेऊन किंवा एक पॉझिटिव्हिटी थिएटर्समध्ये घेऊन तुम्ही बाहेर पडाल ह्याची खात्री तर नक्की मी देतो. सो मी तुम्हाला नक्की सांगेन की हा चित्रपट सगळ्या मित्रमैत्रिणींना, आपल्या कुटुंबियांना घेऊन नक्की हा चित्रपट थिएटर्समध्ये बघायला जा. आणि हा चित्रपट बघितल्यानंतर कसा वाटला आणि कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला या चित्रपटामधल्या आवडल्या हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मूवीज बघत राहा, थिएटर्समध्ये जात राहा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा.